Please come forward and share your views on this special occasion. I would like to invite to Rahul sir and Akash sir. Please come forward and share your views. थँक यू मॅडम. नमस्कार. मी राहुल डुबळे, RTO इन्स्पेक्टर आपल्या वर्धा कार्यालयात आहे. सर्वप्रथम मी आपल्या सनशाईन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सर्वप्रथम सनशाईन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांचे सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. त्याचबरोबर आपल्या हायस्कूलचे तर आदरणीय सेक्रेटरी तसेच सर्व शिक्षकवृंद या सर्वांचे मी सर्व आमच्या RTO वर्धातर्फे सर्वप्रथम आभार मानतो. जेवढे आम्ही परफॉर्मन्स बघितले अतिशय छान एवढे लहान मुलांनी परफॉर्मन्स इथे दाखवलेले आहेत. यामध्ये आपले ती रोड सेफ्टीबद्दल ते गीत असेल किंवा त्या मुलीने जी रोड सेफ्टीबद्दल जी कविता केली तसेच शेवटी दबंग डान्सबद्दल तर बोलणं सर्वांनाच आवडलेलं आहे. तर अशा या छोट्या छोट्या मुलांनी आपल्याला त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला रोड सेफ्टीबद्दल खूप काही गोष्टी आपल्याला नकळत समजवल्या. मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण TV किंवा रस्त्यावर नेहमीच रोड सेफ्टी किंवा रस्त्यावर कसे चालावे, कसे वागावे, कशी गाडी चालवावी या सर्व गोष्टी बघत असतो किंवा भरपूर ठिकाणी जे बोर्ड असतात ते बोर्ड वगैरे वाचत असतो. परंतु जोपर्यंत आपल्याबरोबर एखादी दुर्घटना वगैरे होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा सिरियसनेस अजिबात नसतं. जसं या मुलांनी एक गाणं सादर केलं होतं आणि त्याच्यामध्ये एक जे स्टिकर मागे लावलेलं होतं की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सिग्नलचा यूज कसा आहे, मोबाईल वापरू नका, सीट बेल्ट लावा. या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांनी आपल्याला त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून अतिशय सुरेखपणे आपल्यासमोर मांडलेले. परंतु आपण जर थोडासा निष्काळजीपणा जर केला तर त्या गोष्टी आपल्या आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात, एवढ्या सेन्सिटिव्ह आहे. आता इथे मी भरपूर आपले ज्युनियर कॉलेजचे मुलं व मुली बघितले. सर्व जे काही कॉलेजचे मुलं वगैरे जे काही असतात बऱ्यापैकी गाड्या वगैरे चालवत असतात. इथे सर्व पालकवृंद पण जे काही आलेले आहेत या सर्व पालकांचे सुद्धा मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. आणि एक गोष्ट सांगू शकतो की आपले जे काही ज्युनियर मुलं असतात ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशा मुलांकडे आपली गाडी देऊ नका. आपल्याला माहीत नसेल परंतु मी सांगू शकतो ज्या मुलांचे किंवा मुलींचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे आणि ते मुलं जर रस्त्यावर गाडी चालवत असाल तर त्या मुलांना नव्हे तर त्यांच्या पालकांना 3 वर्षाची सजा होऊ शकते. त्याचबरोबर त्यांना 25,000 रुपये दंड, एवढी मोठी रक्कम दंड म्हणून सुद्धा द्यावी लागते. आपण काय म्हणतो की माझा एकुलता एक मुलगा आहे, आपण याला मोबाईल घेऊन देऊ, आपण याला एक पल्सर गाडी घेऊन देऊ, FZ गाडी घेऊन देऊ. आपण आपल्या मुलांच्या आनंदासाठी भरपूर जे गोष्टी त्याला गरजेच्या नाही त्यासुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो. आपण इकडे दैनंदिन जीवनात जगत असताना आपण काटकसर करून आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करत असतो. परंतु मी पालकांना सांगू इच्छितो की आपले जे काही मुलं आहेत त्यांना सर्वप्रथम चांगली गाडी वगैरे शिकू द्या. एखाद्या चांगल्या ड्रायव्हिंग स्कूलकडे त्यांचं ॲडमिशन करून द्या, त्यांना तिथे गाडी शिकवा, त्यानंतर नवी गाडी वगैरे घेऊन द्या. दुसरी गोष्ट एक सांगू शकतो की ज्या मुलांचे वय, मुलं किंवा मुली ज्यांचं वय 16 वर्ष असतं
असे मुलंसुद्धा लर्निंग लायसन काढू शकतात, परंतु त्या मुलांना फक्त 50cc एवढी क्षमतेची जी काही गाडी असते तर ती चालवण्याची मुभा आहे. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की 50cc गाड्या आता कुठेच राहिलेल्या नाही, बरोबर आहे. तर आपले जे काही मुलं किंवा आपले जे काही पाल्य आहे यांना आपण गाडी त्यांच्या ताब्यामध्ये जेव्हा त्यांचं वय 18 वर्ष पूर्ण होईल त्याच नंतर द्या. दुसरी गोष्ट महत्त्वाची असते की जसं आता आपण लायसन काढतो, गाडीचे कागदपत्र बरोबर ठेवतो, तर भरपूर लोक जे आहे तर ते कागदपत्र लायसन हे कशासाठी काढतात, तर पोलिसांनी पकडलं तर दंड होईल या मानसिकतेतून सर्व डॉक्युमेंट जे असतात काढत असतात. परंतु मी आज आपल्या कॉलेज सनशाईन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून सर्व पालकांना हे सांगू शकतो की आपण पोलिसांना न घाबरता ते दंड करतील या भीतीने लायसन किंवा डॉक्युमेंट न काढता आपण या भारत देशाचे एक नागरिक आहोत आणि आपण आपली जी काही कायदा सुव्यवस्था ज्या निर्माण केलेल्या आहे त्या सगळ्यांचे पालन आपण केले पाहिजे. या भावनेतून आपण जे काही लायसन असेल, गाडीचे डॉक्युमेंट असेल तर ते व्यवस्थित ठेवत चला ही मी सर्वांना विनंती करतो. दुसरी गोष्ट की जसे आपले जे काही मुलं आहेत, छोटे मुलं, तर मी त्यांनाही एक आव्हान करेल की ज्या वेळेस आपण आपल्या वडिलांबरोबर, आईबरोबर ज्यावेळेस आपण एखाद्या 4 व्हीलरमध्ये बसणार आहोत, तर मुलांनाही माझं एक आव्हान आहे की तुम्ही तुमच्या आई किंवा वडील जे गाडी चालवत आहात त्यांना सर्वप्रथम ही गोष्ट सांगितली पाहिजे की पप्पा किंवा मम्मी तुम्ही सर्वप्रथम सीट बेल्ट घाला, तरच मी गाडीत बसेल, नाही तर गाडीत बसणार नाही. दुसरी गोष्ट, जर आपले पप्पा किंवा मम्मी गाडी चालवत असताना जर मोबाईलचा वापर करत असेल तर त्यांना लगेच जागेवर सांगा पप्पा किंवा मम्मी मोबाईल वापरू नका. कारण सांगायला एक खेद वाटतो की आपल्या भारतामध्ये ज्यावेळेस करोना आला तर करोनाचा सर्वांनी अंदाज घेतला आहे की आपल्या भारतामध्ये त्यावेळेस जवळजवळ 1.5 लाख लोक करोनामध्ये मृत्युमुखी पडले होते. परंतु याच्यापेक्षाही भयानक गोष्ट अशी की आपल्या भारतामध्ये जवळजवळ प्रत्येक वर्षी ॲक्सिडेंटमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या ही 1.5 लाखावरती आहे. करोनापेक्षाही जास्त आहे. परंतु आपण ह्या गोष्टी ज्या काही आहे, ज्या रस्ता सुरक्षा विषयक आहे त्याचा आपण निष्काळजीपणा करतो, म्हणून ही संख्या जी आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तर ज्या काही छोट्या गोष्टी आहेत सर्व सुज्ञान आहात, परंतु फक्त जे काही आपण फॉलो केल्या तर आपण आपल्या कुटुंबाचे आणि सर्वांचेच आपण एक प्रकारे प्राण वाचू शकतो. मित्रांनो, सांगायला एक वाईट वाटतं, जर आपण हेल्मेट घातले नाही आणि त्यावेळेस जर ॲक्सिडेंट झाला तर त्या केसमध्ये जवळजवळ 90% चान्स असतो की जर हेड इंजरी झाली तर तो माणूस मृत्युमुखी पडतो. परंतु जर त्या व्यक्तीने जरी हेड इंजरी झाली परंतु जर हेल्मेट घातले असेल तर त्याची जी काही रिस्क फॅक्टर आहे तो रिस्क फॅक्टर डायरेक्टली 30% येतो. म्हणून सर्वांना आव्हान आहे, आपण सुज्ञ आहात तर एकच विनंती आहे की आपण गाडी चालवत असताना सीट बेल्टचा वापर व्यवस्थित करा. 2 व्हीलर चालवताना आपण हेल्मेटचा वापर व्यवस्थित करा आणि गाडी चालवत असताना कधीही मोबाईलचा वापर करू नका. कितीही इमर्जन्सी कॉल असेल, काही असेल तरी आपली गाडी 2 मिनटं बाजूला घेऊन जो काही कॉल असेल तो प्लीज रिसीव करा. यामुळे आपण आपल्या कुटुंबाचे नक्की संरक्षण करू शकतो. धन्यवाद.